ओला दुष्काळ नावाची कुठलीही संकल्पना महाराष्ट्राच्या मॅन्युअल मध्ये नाही हेही सांगितलं तरी सुद्धा ओला दुष्काळाची मागणी शेतकरी संघटनेचे नेते आणि विरोधी पक्षातले अनेक नेते सातत्याने करतात। मागच्या कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ संकल्पना पूर्णपणे मोडीत काढली, पण ओला दुष्काळासारख्याच आम्ही सवलती किंवा मदत योजना लागू करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पण शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांना तसा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्रासदायक ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल याची आस लागून राहिलेली आहे। मंगळवारचा दिवस जवळ येऊन ठेपला। ही दुसरी कॅबिनेट असेल महाराष्ट्र मंत्रिमंडळाची, अत्यंत महत्त्वाची। आणि या अगोदरची जेव्हा कॅबिनेट झाली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितलं की दिवाळी अगोदर तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ। याशिवाय ओला दुष्काळ नावाची कुठलीही संकल्पना महाराष्ट्राच्या मॅन्युअल मध्ये नाही हेही सांगितलं तरी सुद्धा ओला दुष्काळाची मागणी शेतकरी संघटनेचे नेते आणि विरोधी पक्षातले अनेक नेते सातत्याने करतायत। पण तरी सुद्धा सरकार मदत करणारच आहे, पण ती किती आहे, खरंच ती पुरेशी आहे का? या महाराष्ट्राच्या संकटात मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना तातडीनं ही मदत मिळणार का यावर प्रश्नचिन्ह लागलाय। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्राकडे आला तर केंद्र सरकार महाराष्ट्राला भरपूर मदत करेल। त्यानंतर एक दुसरी हेडलाईन होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। ते म्हणाले की आराखडा अजून तयार व्हायचा आहे, तो आराखडा तयार झाला की आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाहू। नेमकं होतंय काय महाराष्ट्रात आपण याच व्हिडिओत जाणून घेणार आहोत। वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं आणि बळीराजाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार खरंच काही करू इच्छिते की ते उदासीन आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। मागच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ संकल्पना पूर्णपणे मोडीत काढली, पण ओला दुष्काळासारख्याच आम्ही सवलती किंवा मदत योजना लागू करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होतील असं म्हटलं जातं आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजपसाठी आणि सत्ताधारी पक्षांसाठी खूपच महत्त्वाच्या। लोकसभेमध्ये सपाटून मार खावा लागला आणि विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुती दणदणीत विजय संपादन करून पुढे आगेकूच केली। महायुतीच्या या दैदिप्यमान यशावर अनेक शंकाही व्यक्त केली गेली, ईव्हीएम वर बोट दाखवलं गेलं। पण महायुतीचे नेते आता महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आतापासूनच रणनीती आखतायत, खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात। पण शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांना तसा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्रासदायक ठरणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो शेतकरी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, तो नगरपंचायत, नगरपरिषद आणि खास करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये। त्यावेळी या शेतकरी राजाची नाराजी महायुतीला भोवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि म्हणून कदाचित दिवाळीच्या आसपास मदत जाहीर करतील, जेणेकरून दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या घोषित होतील। या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये याची काळजी भाजपकडून घेतली जातच आहे, कारण भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही नंबर 1 पक्ष आपला महायुतीमध्ये ठेवायचा आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि मराठवाड्यावर शिवसेनेची नजर आहे आणि शिवसेनेनं आतापासूनच मदतीसाठी स्वतःच्या पक्षाकडून तातडीनं पावलं सुद्धा उचलल्याचं आपण पाहिलं होतं। भाजपनं सुद्धा स्थानिक नेत्यांकडून जोरदार मदतीसाठी प्रयत्न चालवले आहे, पण राज्य सरकार नेमकी मदत ही दिवाळीपूर्वी जाहीर करण्याऐवजी नजीकच्या काळात करते का याकडे
या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याचं कारण असं की खास करून आपण पाहिलं की विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये सारखा पाऊस पडला, पण विदर्भामध्ये नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि मराठवाड्यामध्ये तुफान पाऊस आला। सातत्यानं पाऊस येत राहिला, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, घरं उद्ध्वस्त झाली, पिकं उद्ध्वस्त झाली, शेतकऱ्यांचा अवघा संसार उघड्यावर आला, होत्याचं नव्हतं झालं। विदर्भामध्ये नंतर परतीच्या पावसानं पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान केलं। जे सोयाबीन वाचलं होतं, जो कापूस वाचला होता, तोही नाहीसा झाला। खास करून विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये पीक पेराची नोंदणी ज्या ॲपवर केली जाते त्याची नीट कनेक्टिव्हिटी सुद्धा नाही। या पीक पेराद्वारे तुम्हाला शेतीवर मिळणारं कर्ज, अनुदान, आपत्तीमधलं नुकसान, अशा बऱ्याच बाबी आणि पीक विमा या सवलती तुम्हाला याच ॲपवर जी नोंदणी तुम्ही केली करता, जी माहिती त्या ॲपमध्ये तुम्ही नोंदवता भरता, त्यानुसार या सगळ्या सवलती तुम्हाला लागू होत असतात शेतकऱ्यांना। पण हा ई पीक पेराच आता शेतकऱ्यांना नकोसा वाटायला लागला, कारण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोबाईलची कनेक्टिव्हिटी नसते, अर्ज कसा भरायचा, फोटोची साईज कशी कमी करायची याची सुद्धा नीट माहिती नसते। अर्थात नव्या जगात नव्या तंत्रज्ञानानुसार शेतकरी त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तो ऑफलाईन आणि ऑनलाईन असावा अशा प्रकारची जी मागणी शेतकऱ्यांची होती ती मात्र मंजूर झालेली आपल्याला दिसत नाही, किंवा त्यात अनंत अडचणी आहे। मग शासनाच्या दरबारी 65% ई पीक पेरा हा नोंदवला गेला, काही ठिकाणी पंचनामे झाले। मग पंचनामे झाल्यानंतर ते त्यानुसार तातडीची मदत मिळणं सरकारकडून ही जास्त गरजेची होती, पण कदाचित सरकारमधले लोक सुद्धा येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हे पॅकेज घोषित करतील, जेणेकरून निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा फायदा व्हावा। निवडणुकीच्या राजकारणात अशाच पद्धतीचा फायदा हा उचलला जातो, तो लोकांच्या अंगवळणी सुद्धा पडलाय। पण आज मात्र महाराष्ट्रातला शेतकरी, मराठा आणि विदर्भातला हा त्रस्त आहे, भयग्रस्त आहे। त्याच्या खिशात तातडीनं पैसे कसे जातील आणि पंचनामे होऊन ती नुकसान भरपाई त्याला कशी मिळेल आणि येणाऱ्या लगेचच्या रब्बी पिकासाठी तो स्वतःला सावरून कसा बसा तयार होईल याचा विचार त्याच्या मनामध्ये आहे। दसरा संकटात गेला, दिवाळी अंधारात जाण्याची पूर्णतः शक्यता आहे। स्वतःच्या शेतातली खरडून गेलेली माती, सुपीक माती, चांगली माती, वर्षोनवर्षे कसलेली जमीन सुद्धा त्याच्या हातातून निसटून गेलेली आहे। त्यामुळे त्या शेतीची मशागत करणं, ती जमीनच मुळात पीक उत्पादनासाठी तयार करणं, लागवडीसाठी तयार करणं हे मोठं संकट त्याच्या समोर आहे। त्यामुळे त्याला वेगवेगळ्या योजनांचा आधार देत, त्याच्या खिशात रोख रक्कम टाकत, ऑनलाईन पैसेची मदत करत त्याला सावरून धरण्याचं काम आणि त्याला उभं करण्याचं काम हे सरकारला करावं लागणार आहे। पण बऱ्याचदा प्रशासकीय योजना या अत्यंत धीम्या गतीनं जातात, त्यावर अंमलबजावणी होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे उद्याचे पंतप्रधान असतील अशा प्रकारची चर्चा राजकारणात, RSS मध्ये, भाजपमध्ये, महायुतीमध्ये, नवी दिल्लीच्या राजकारणात सुरू असताना महाराष्ट्राचे हे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यात अजिबात कुचराई करणार नाही अशी अपेक्षा आपण व्यक्त करायला हरकत नाही। जरी त्यांनी ठोस पावलं टाकली असतील तर प्रशासकीय पातळीवरती वेगानं किती हालचाली होतात हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। कारण कितीही कठोर प्रशासक असला तरी सुद्धा प्रशासनाला सोबत घेऊन त्यांना पुढे जावं लागतं, भले ते प्रशासनातले अधिकारी तीव्र गतीनं वेगानं काम करणारे नसतील तरी सुद्धा। काळ मोठा संकटाचा आहे आणि या संकटात केंद्राची मदत मिळणं खूप महत्त्वाची होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र गटाचे नेते शरद पवार यांनी सुद्धा केंद्राच्या मदतीची मागणी केली। त्यांना प्रस्ताव का पाठवला गेला नाही असा प्रश्न विचारला होता। आम्ही त्याची वाट पाहतो असंही त्यांनी म्हटलं। आठवडाभराचा हा काळ गेला, या काळामध्ये आराखडे पूर्णतः झाले नाही अशी माझी सूत्रांची माहिती आहे। आराखडे तयार झाले नाही, आराखडे संपूर्ण तयार झाले नाही याचा अर्थ मंत्रालयातनं मदत कधी घोषित होईल हेही निश्चितपणे सांगता येत नाही। पण कॅबिनेट मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, परिषदेमध्ये या सगळ्या महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर, संकटग्रस्त शेतकऱ्यांवर चर्चा करावी लागणार आहे। ती करणारच आहेत ते, पण ती केवळ वायफाय चर्चा होऊ नये
आणि ठोस मदतीचं आश्वासन दिलं जावं आणि निश्चित एक तारीख मदतीची सांगितली जावी। आणि याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, पण त्यांनी पूरग्रस्त भागाची मात्र अजिबात पाहणी केली नाही। ही सुद्धा बाब महाराष्ट्रासाठी खटकणारी आहे, शेतकऱ्यांसाठी खटकणारी आहे। आणि त्यामुळे त्यांनी असं का म्हटलं असावं की महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्राकडे आल्यानंतर आम्ही मदत देऊ, आणि मुख्यमंत्रीही म्हणाले की अजून आराखडा पूर्णपणे तयार झाला नाही, ज्याचं आश्वासन त्यांनी मागच्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकारांना बोलताना दिलं होतं की 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण माहिती एकत्र करू। ती माहिती अजून आमच्यापर्यंत यावयाची आहे। ती एकत्र आल्यानंतर मदतीच्या संदर्भात घोषणा केली जाईल। पण आठवडाभराचा 8 दिवसाचा काळ सगळा निघून गेला। मला असं वाटतं की कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होऊन त्यानंतरच्या पत्रकार परिषदेला देवेंद्र फडणवीस हे सामोरे जातील, तेव्हा निश्चितपणे काहीतरी घोषणा करतील। मागच्या ओला दुष्काळाच्या संदर्भात त्यांनी जे काही भाष्य केलं, मला असं वाटत नाही की आता त्याचा काही पुनरुच्चार होईल। ती संकल्पना राज्य सरकारनं फडणवीसांच्या नेतृत्वात पहिल्यांदा मोडून काढली। सरकारच्या मॅन्युअलमध्ये तशा प्रकारची कुठलीही संज्ञा नाही, आणि त्यामुळे विरोधक आणि शेतकरी ओला दुष्काळाची मागणी करत जरी असतील तरी ओला दुष्काळ हा कधीही जाहीर होणार नाही, हेही आपण आता लक्षात घेतलं पाहिजे। पण ही संकल्पना, ही संज्ञा ही जनमानसात इतकी रुजली आहे की त्याचाच आधार घेत देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अशाच प्रकारचं त्यांना पत्र पाठवलं होतं, जे उद्धव ठाकरेंनी वाचलं सुद्धा, आणि तेव्हाही त्यांनी ओला दुष्काळाची मागणी केली होती। कारण अशा संकटामध्ये ओला दुष्काळ जर जाहीर झाला तरच शेतकऱ्यांना भरपूर मदत मिळू शकते किंवा पुरेशी किमान मदत मिळू शकते, अशी समजूत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या नेत्यांनी सुद्धा करून घेतली आहे। म्हणून त्या अर्थानं विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षातले काही महत्त्वाचे नेते विजय वडेट्टीवारांसहित हर्षवर्धन सकपाळ किंवा आणखी उद्धव ठाकरे सुद्धा ओला दुष्काळाचीच मागणी आता सुद्धा करतायत, कारण तशीच मागणी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यापूर्वी केली होती। नमस्कार, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा। नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा, अशी मी तुम्हाला विनंती करेल। इंस्टाग्राम, फेसबुक हे आमचे दोन्ही महत्त्वाचे अकाउंट्स आहेत, ते फॉलो करा, त्यावर तुम्हाला व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतील। बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा, तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओचे येत राहतील, माहिती मिळत राहील। खूप धन्यवाद, नमस्कार।